हॅलो. गुड मॉर्निंग. तर झालं असं आहे का, हिच्या पायाला आहे ना जोरात आहे ना बेडचं हे लागलेलं आहे. तर हे जे आहे ना तर हे दिवाळीच्या ओढाओढीमध्ये ना माझ्याकडून तुटलं होतं आणि त्याचं वजन आहे ना खूपच जास्त आहे. आणि ते इतकं जोरात आहे ना तिच्या पायावर पडलं आहे ना, म्हणजे तिच्या अक्षरशः ते बांधून टाकलं आहे, इतकं जोरात पडलं आहे, डायरेक्ट पाय चिरलं आहे, बोटच चिरलं आहे ते पायाचं. त्यामुळं थोडं आता चालू होतं रडरड. ठरवलं ना आज एखादं काम एक्स्ट्रा करायचं तर ते होत नाही, त्यामुळं ती एक ना एक काहीतरी उद्योग वाढूनच ठेवते. तर मला ना दिवाळीमध्येच खूप सारे कामं असे होते का ते करून घ्यायचे होते, पण काही कारणामुळे ते करताही आले नाही आणि ते पेंडिंग राहिले. आता एक 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 असे सगळे कामं मला करून घ्यायचे आहे. आणि त्यातलंच एक काम आहे की मला माझं कपाट आवरून घ्यायचं आहे, कारण ते 15 ते 20 दिवस झाले असंच व्यस्त पडेल आहे. त्यातून काही घ्यायला गेलं तर एकाचा टॉप सापडतोय, पॅन्ट सापडत नाही आहे, असं होतं आहे. त्यामुळे आज मला ते कोणत्याही परिस्थितीत आहे ना आवरून घ्यायचं आहे. आणि परत गेली इकडे उद्योग करायला. आता काय हां, आता ऐक ना, तू झोपून घ्या आता, मग मी उठले का मग तुला देईन. हां हां. तर आता मी नाहीला पहिलं झोपी लावणार आहे आणि मगच ते आवरायला घेणार आहे, नाही तर परत एक काहीतरी उद्योग वाटून ठेवायची. चला भेटते परत, हिला झोपी लावून. आली परत काहीतरी घेऊन तू, काय त्याच्यामध्ये खेळणी घेऊन आली. आता तिचं खेळणं आहे, ते खेळणं काय असेल ते. तर मी पहिले हिला आता झोपी लावणार आहे. 7:30ची जागीच आहे. हां सांग, मी झोपी लावणार आहे म्हणा मला मम्मी, मी आता झोपणार आहे. हां चला मग भेटते, हिला झोपी लावते. तर असं ठरवलं काम हिला झोपी लावायचं आणि काम आवरायचं. तर इकडं दुसरा पसारा सुरू आहे, तर कसं आवरायचं नाही हिला घेऊन काम, मला खरंच काही समजत नाही आहे. पण आता पहिलं तर हिला झोपीच लावते आता, कारण ती झोपल्याशिवाय तर माझे कोणतेच काम आवरणार नाही आहे. फायनली तिला झोपवलं आहे आणि आता मी घेते माझं काम करायला. आता खरं तर तिला झोपवल्यानंतर खूपच कंटाळा आला आहे, पण ती उठली तर परतही काही करून देणार नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच करणार आहे. कसं आहे ना, आपलं कपाट म्हणजे ना आपलं मन असतं, सगळं साचत जातं, नको असलेले कपडे, जुन्या आठवणी, अपूर्ण गोष्टी. आणि आपण विचार करतो उद्या आवरू, आज आवरू, पण उद्या तो कधी येतच नाही. आज मी ठरवलं होतं हे सगळं आवरून घ्यायचं आहे. प्रत्येक कपडा हातात घेताना असं वाटतं ना काही आठवण येते, काही ठेवायचं, काही सोडायचं. आणि खरं तर तिथं सगळा बदल सुरू होतो, कारण आपल्या जीवनात पण असंच असतं, जे आपल्याला उपयोगी नाही ना, जे मनात गोंधळ करतं ते खरं तर सोडून द्यायचं असतं. आणि असं होतं ना की जसं जसं आपण आपलं कपाट साफ करतो, स्वच्छ करतो, नीटनेटके करतो, तसं आपलं मनही हलकं होऊन जातं. आणि हो, हे आवरणं म्हणजे एंड नाही होत, तर ती परत सुरुवात होत असते, परत अस्ताव्यस्त होण्याची. खरं तर एवढा पसारा झालाय आणि सुचतच नव्हतं कुठून सुरुवात करावी. आणि त्यात ती वेदू पण उठली होती. काय देऊ आता, ती त्याच्यात ठेवून देऊ का? देते. पॅक धरा, पॅक धर ना, ठेव. आणि आता हे असं काही चालू आहे, आता काय माझं काम होणार नाही आहे. वाटलं होतं पटपट आवरून घेईन, पण आता ही लगेचच उठली, अर्धा तास पण नाही झोपली. उठल्यापासून मला वेड्यात काढायचं काम चाललं आहे. माझा सगळा पसारा तसाच पडला आहे. ए तू खेळशील ना आता, मी करू का काम, आवरू का? आ जेवायचं आहे का, देऊ का जेवायला? चला दे तिला जेवण करायला, मग बघू. तर फायनली माझं सगळं आवरून झालं होतं. जेव्हा पसारा निघाला होता तेव्हा असं वाटलं होतं तो खूपच जास्त कपडे, आणि आता आवरून ठेवले तर असं वाटतंय माझ्याकडे काही कपडेच नाही आहेत. आता फायनली माझा जो कप्पा आहे तो आवरून झालेला आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर आता स्वयंपाकाचा टाईम झाला आहे, आता स्वयंपाक करते. आणि यांचं आणि वेदूचा जो कप्पा आहे ना तर तो उद्या आवरते, कारण एका दिवशी ना त्याचे खूपच जास्त एकत्र झालं होतं, त्याच्यामुळे मला जरा टाईमच गेला. आणि त्यात वेदू मधी करत होती ना, त्याच्यामुळे ते पटपट आवरलंच नाही. त्याच्यामुळे मग आता बाकीचं जे काय राहिले ना ते उद्या आवरते. आणि आज जेवढं झालं. तर संध्याकाळी आवरता मला खूप टाईम झाला होता, म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मसाले भातच केला होता. तर खूप छान झाला होता मसाले भात, आणि गरमागरम मसाले भातावर ताव मारला आणि असं संपला होता दिवस. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला. चलो बाय.